कभी तेरा जाना हुआ, जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ, मेरा समय तो वहीं से ठहरा हुआ। बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ। खामोशिया एक साज है, तुम सुनने तो आओ कभी, छूकर तुम्हें मिल जाएगी, करीब को बुलाओ कभी। बेकरार है बात करने को, कहने दिल को जरा, खामोशियां तेरी मेरी, खामोशियां लिपटी हुई खामोशियां। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा अजान पामर तुझ्या चरणावरती करतोय, म्हणून म्हणायचं आहे काय लक्षात असावं की सभारणा कर तुम्हारे दे आसरा, साथ प्रेमाची दे रसिका तुझ्या लेकरा। नयनानी हे रूप पाहू दे, तुझा सहारा जगिया मना, आशीर्वाद हा पाठी राहू दे, अरे करताना ही सादर कला। आलो रंगना गीत गायना द्यावा खरा सरा, पाहुनिया ही माया तुझी, पाहुनिया पाहुनिया ही माया तुझी, पाहुनिया।
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा ढाण्यावाग हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला त्रिवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित शक्ती आणि तुरा असा नाचाचा दंडी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी शक्तीवाले श्री झोनल कोटेश्वरी नाच मंडळ तसेच कणगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मंडळाचा मी शाहीर राजश्रीका हुक्कम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकादेवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत त्यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या अजान कलाकाराला ही छोटीशी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू विशालदादा सुतार त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा कातळे बेंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर त्याचप्रमाणे ऍक्टरपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव कातळे आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पटेल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहिरी वर्ग ख्यातनाम शाहीर वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंधरे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे भुवनचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी झिमन देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच शक्तीवाल्या ख्यातनाम गायिका तेजलजी पवार मॅडम देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे दोन्हीवाले ख्यातनाम शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी पंधरे मौली देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलदादा भातडे संदेशदादा पालकर ही सर्व शाहिरी मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कीर्तनकर साहेब आज वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथोपासक सन्माननीय संदीपजी सावंत माऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. गोपाळजी करंडे संजयदादा कांबळे निलेशजी झेमले या सर्व मान्यवर मंडळींना या ठिकाणी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून तर कोणाची मित्रांनो योगायोगाने नावं राहून गेली असतील तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बसलेल्या या रसिकांमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सर्वांगणीय देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा अगदी हवा तसा घ्या मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता
पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून हे रसिक राजा, आज या रंगभूमीवरती हा शाहीर जो उभा आहे ती फक्त तुझ्या चरणाची धूळ आहे. आणि म्हणून ही स्तवन, ही माझी विनवणी तुझ्या चरणावरती समर्पित करतो. म्हणून रसिक राजा, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आज या रणात रसिका मी तुझ्यासाठी गाईन आणि तव चरणावर मी तुझ्या अरे भाव सुने की सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका, अरे सदैव तुझ्या सेवेसाठी रसिका मी या रंगमंचावर उभाच राहीन आणि तुझ्या प्रेमळ आशीर्वादाची रसिका अरे मी सदैव वाट पाहीन. म्हणून बघा, स्तवन माझ्या रसिक राजाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं कि हे रसिका अरे हे रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. रसिका मी आलो तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी. रसिका मी आलो तुझ्यासाठी
माझे वंदन हे माझे वंदन हे माझे वंदन तुला कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी हे रसिका मिळालं तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी हे रसिका मिळालं तुझ्यासाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी भेटी गाठी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी कोटी कोटी तुझा आशीर्वाद राहू माझ्या पाठी रसिका मी आलो तुझ्यासाठी आणि तुझा आशीर्वाद राहो माझ्या पाठी बोल श्री गणपती गजानन गावदेवी वज्रंग कैलासपती भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा आसू
बक्षीस झालेलं आहे प्रांजल समीर महाडी देऊळची वहिनी साईच्या माध्यमातून 201 रुपयाचे पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेला आहे, गाण्याकडे वळतोय. म्हणायचं आहे काय तर पुढे बघा मित्रांनो, आज आपण सर्वजण नाही त्या चालूच राहतील हा. आणि म्हणून हॉलवाल्यांना एक विनंती आहे की लाईट बघा, जर बंद करता आली तर करा, म्हणजे तुमच्या मतानं आहे ना. कारण करा करा हा करा, थोडासा वैसाचा कालोख करा. आणि म्हणून बघा घर या ठिकाणी गातोय. म्हणायचं आहे काय आज मित्रांनो, सर्वांच्या मनातली इच्छा तर निश्चित पूर्ण झालेली आहे की 2 शाहिरांचा सामना इतके वर्ष होत नव्हता तो व्हायला लागलाय. घरच्या देवानं कौल दिलेला नाही आहे ना, घरच्या देवाचा कौल भेटलाय. आणि म्हणून बुवा आज बारी तुमचा आणि माझा मुंबई रंगमंचावरचा हा दुसरा कार्यक्रम आहे. पण या जरा लावून ताकद आलवशा वाकत आणि घरात जाऊन बसा आंब चोकत. आज तुम्हाला घेतो बुवा, आज बरोबर तुम्हाला घेतो. आणि म्हणून तुम्हाला परवा पण बुवा म्हटलंय, आज बघू द्या किती तयारीत बुवा आलात तुम्ही, पेपर बघू द्या आज कसा सोडवताय तो. आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हॉलवाल्यांना विनंती आहे लाईट बंद करा, कृपया लाईट बंद करा. साऱ्या भक्तांच्या श्वासात चालणारी तुझीच शक्ती आहे. मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे. सदैव मुखात तुझे नाव घेणे, अरे सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे. आणि तुझ्याच चरणावर हे गणराया अरे या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती आहे. बघा वा म्हणायचं आहे काय आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची. पण सध्या मित्रांनो कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे बरोबर ना. तो शेतकरी अगदी आनंदाने भरून आपल्या बाप्पाला सांगतोय बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे, पण जे काय मी माझं छोटं स्वप्न लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटं स्वप्न आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बापाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय. म्हणून म्हणायचंय गो ऐका की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी. मग मुखी घेऊन तुझे नाम काम कराया, अरे मुखी घेऊन काम तुझे काम कराया. तुझी धन छाया हे बाबा तू गजराया, अरे कृपेची धन छाया बाबा तू गजराया. धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे
आणि म्हणून बघा या ठिकाणी मित्रांनो त्या लाईटी काय बंद होण्याच्या आता हा इच्छा आपला मान्यमान करून घ्या आणि म्हणून आलं बघावं झालं एकदा बक्षीस आलेलं आहे माझे बंधू माझे आधारस्तंभ सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आम्ही बाणा समजला करतो आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन अनेकन झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं शक्ती तुल्याची जी मजा आहे शक्ती तुल्याची जी गंमत आहे ती मित्रांनो गवळणीपासून आणि म्हणून आज बोवाला गवळण पण अगदी जोमातच देतोय बुवा परवा तुम्हाला प्रेमान दिला होता आज तुम्हाला थोडासा प्रेमानच देतोय पण बघा तुम्हाला इंजेक्शन कसा लागतोय तो बुवा आणि म्हणून गवळण गातोय
बुवाला पण एक माझं सांगणं आहे बुवा, 30 तारखेला पण तुमच्या हातात तुम्ही तुमचा घेतला होता, आज 5 तारखेला पण परत घ्या. पेन 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 आणि कानाची भोका पण बाजूने ठेवा. बघा म्हणायचं आहे काय. गवळण बुवा गातोय, माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असू द्या, म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. असा कसा तुरे काना आहेस हरामखोर. काना ए माझ्या सावल्या, राधा तुला तुझी काय म्हणते आई. अरे असा कसा रे काना तू आहेस हरामखोर. मत यशोदे माईच्या जीवाला, अरे काना तू का लावलास घोर. चोरी कराया फिरतोस काना, अरे चोरी कराया फिरतोस काना, तू घेऊन ही सारी गवळ्याची चोर. आणि म्हणून म्हणते तुला काना सारे, अरे तूच आहेस या गोकुळाचा चोर. बघा ओ श्रीमान, शी इज माय फ्रेंड. हा शी इज माय फ्रेंड देवेंद्र श्रीमान बुवा. म्हणून बघा बुवा, आज तुम्हाला सांगतो, आज जो हा प्रेक्षक वर्ग जो आलेला आहे ना बुवा, म्हणून तुम्हाला मगाशी पण म्हटलं, आज तुम्हाला बुवा जेवढी ताकद लावते ना तेवढी तुम्ही गावाच बुवा होऊन जाऊ दे बुवा, आज होऊनच जाऊ दे. बरोबर आहे ना. तुम्ही झोपल्या वाटलं. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय बुवा, आता घ्या हातात आणि लिहायला सुरुवात करा. म्हणून म्हणतोय की चोरी करताना राधेने, बघा अहो चोरी करताना राधेने होता तुला जरा पहिला. चोरी करताना राधेने होता तुला जरा पहिला. घरी सांगून आले मी काना, अरे घरी सांगून आले मी, अरे काना आता तुझ्या माईला. बघा काना, राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस, तेव्हा मी तुला पाहून घेतलाय, तुला पाहिलाय, तुला बघितलाय, तो तूच होतास. बाकीचे पण तुझे सवंगडी होते, पण त्यांचा भोरक्या तूच होतास, तुला बघितलाय. आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी काना आता तुझ्या माईला सांगून आले काना. अगं यशोदे माई बघ, या तुझ्या पोरांना अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही. घरात आमच्या शिरतोय, आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय. काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय रे, अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात, पण तू तुझ्या घरातलं का ना काय. मित्रांनो तुला आमचा कशाला हवाय, तुला आमचा एवढा गोड लागतो, खा अगदी खाली लागस्ता अगदी खा मग तू. पण तुला काना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय, आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय. एवढाच मी थोडा विषय म्हणायचा आहे काय. बघा चोरी करताना राधेने होता तुला पहिला. चोरी
मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना ओ चोरी करताना राधे नाही चोरी करताना राधे नाही होता तू नसल्या पहिला चोरी करताना राधे नाही होता तू नसल्या पहिला घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या तुला चोरी करायची सांग लागली कशी गोडी सांग लागली कशी गोडी सांग लागली कशी गोडी का घेऊन येतोस रे सोबतीला हे सवंगडी सोबतीला हे सवंगडी सोबतीला हे सवंगडी अशा उन्हाळ पोरांच्या गाना अरे गोकुळचा नंद किशोर गोकुळचा राणा तू या अशा उन्हाळ पोरांच्या नादाला कशात लागलायस का ना राधा तुला प्रेमाने सांगते अरे माझा जीवलग आहेस तू मग या उन्हाळ पोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून घेतोस कोणी म्हणायचं अशा उन्हाळ पोरांच्या का जोडीला तो राहिला अशा उन्हाळ पोरांच्या तर जोडीला तो राहिला घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना घरी सांगून आले मी कानात तुझ्या मैना